अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आज आपण पाहणार आहोत महाराजांचे गेल्या वेळेस आपण पाहिले होते 11 गुरुवार कशा पद्धतीने करायचे किंवा 21 गुरुवार 108 गुरुवार कशा पद्धतीने करायचे हे पाहिलं होतं. पण भरपूर जण 9 गुरुवार देखील करतात. पण गेल्या वेळेस मी सांगितलं तर 9 गुरुवारची पोथी वेगळी आहे आणि आपण 11, 21 किंवा 108 गुरुवार जे करतो ते आपण स्वामी चरित्र सारामृताची पोथी किंवा वेगवेगळ्या सेवा आहे आणि 9 गुरुवारची पोथी संपूर्णपणे वेगळी आहे. आपल्या जवळपास बघा, ही आहे 9 गुरुवारची पोथी. आता तुम्हाला बॅक कॅमेरा फ्रंट कॅमेरा असल्यामुळे उलट दिसत असेल. 9 गुरुवारचे व्रत असं लिहिलेलं आहे. 9 गुरुवारची पोथी आहे ही आणि ही पोथी आपल्या जवळपासच्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होऊन जाईल किंवा कोणत्याही केंद्रामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होऊन जाईल ही 9 गुरुवारची पोथी. आणि आता ही पोथीचं म्हणजे 9 गुरुवारचं व्रत कशा पद्धतीने करायचं, हे व्रत केलं तर चालेल का, किंवा आम्ही 11 गुरुवार करू, तुमच्या इच्छेने. तुम्हाला 9 गुरुवार करायचे असतील तर 9 गुरुवारची पोथी घेऊनच तुम्हाला सेवा करायची आहे आणि 11 गुरुवार करायचे असतील तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत 11 माळी जप आणि 11 वेळा तारक मंत्र ह्या सेवा करायच्या आहेत. आणि 9 गुरुवारची पोथी असेल तर याच्यात ज्याप्रमाणे पूजा मंडळींनी सांगितलेली आहे, ज्याप्रमाणे सगळे मंत्रोच्चार सांगितलेले आहेत, ज्याप्रमाणे याची व्रत कथा आहे ती सगळी तुम्हाला पठण करायची आहे. आता बघा, हे पुस्तक तुम्हाला कोणत्याही जवळपासच्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये मिळून जाईल. 9 गुरुवारचं व्रताची पोथी द्या म्हणून सांगायचं. हे व्रत सुख शांती समृद्धी आणि आयु आरोग्य प्राप्ती करता अर्थात सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे आपले इच्छित व्रत म्हणजे इच्छित मनोकामना पूर्ण करणारे अनुभव सिद्ध असं हे व्रत आहे. बघा, सुख शांती आणि समृद्धी कोणाला नको आहे? प्रत्येकाच्या घरामध्ये सुख शांतीने सगळ्यांनी संसार करावा, सुख शांतीने नांदावे, आपल्या घरामध्ये धन ऐश्वर लक्ष्मी प्राप्त व्हावी, लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आता याच्यातच तुम्ही गेला तर याच्यात नियम काय आहेत, या पुस्तकामध्ये नियम पूजा विधी सगळं काही इन डिटेल मध्ये दिलेलं आहे. तुम्ही गेलात तर याच्यामध्ये व्रताचे नियम देखील इथे दिलेले आहेत. आता तुम्हाला इथे पण उलट दिसत असेल, व्रताचे नियम दिलेले आहेत. बघा, या व्रताला कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवार पासून तुम्ही सुरुवात करू शकता. व्रताचे नियम मी तुम्हाला याच्यातूनच वाचून दाखवते. आता दरवेळेस सांगते तेच नियम आहेत. सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ सुशोभित व्हायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि तुम्हाला दिवसभर त्या दिवशी उपवास करायचा आहे. उपवासात तुम्ही दिवसभर फलाहार दूध फळे वगैरे सगळं काही घेऊ शकता. तुम्हाला त्या दिवशीचा उपवास करायचा आहे. त्याच पद्धतीने आपल्याला बघा, या दिवशी म्हणजे 11 गुरुवार होईपर्यंत मांसाहार, 9 गुरुवार होईपर्यंत मांसाहार वर्ज्य आहे. दर गुरुवारी ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे आणि नंतर आपले ज्यावेळेस स्त्रियांचा मासिक धर्म येतो त्यावेळेस जर गुरुवार आला तर फक्त गुरुवारी त्या उपवास करायचा आहे, पूजा मांडणी करायची नाही. किंवा बघा, आपण ज्यावेळेस आपली आरती वगैरे चालू असते किंवा शेवटचा दिवस 9व्या गुरुवारी आपल्याला याचं उद्यापन करायचं आहे. उद्यापनाच्या वेळेस तुम्हाला 9 मुली बोलवा, 9 मुलं बोलवा किंवा तुम्ही सवासण्यांना बोलवायचं आहे आणि त्यांना तुम्ही जे काही तुम्ही प्रसाद केला असेल तो प्रसाद द्यायचा आहे. शेजारी नातेवाईकांना तुम्हाला बोलवायचं आहे आणि सहकुटुंब त्यांना दर्शनाला बोलवून त्यांना तीर्थ प्रसादाकरता बोलवायचं आहे. आपण पूजेकरता जे काही साहित्य वापरणार आहे, मग नारळ असेल, तुम्हाला नंतर फुलं असतील, अगरबत्ती असतील, ते चांगल्या दर्जाची असावी याचा आपल्याला दक्षता घ्यायची आहे. दिवा हा शुद्ध गाईच्या तुपाचाच असला पाहिजे. त्याच पद्धतीने बघा, व्रताच्या दिवशी तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनार्थ आणि तीर्थप्रसाद घेण्याकरता येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषांना या पोथीची एक एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यायची आहे. पण ज्या दिवशी आपलं उद्यापन येणार आहे 9व्या दिवशी, त्या दिवशी तुम्हाला जे आपल्या घरामध्ये आपण ज्यांना बोलवलेलं आहे प्रसादाकरता वगैरे त्यांना जाताना या पोथीची एक एक प्रत प्रत्येकाला द्यायची आहे. म्हणजे 9 गुरुवार केलं तर 9 जणींना बोलवलं तुम्ही तर 9 पोथी आणायच्या आणि ही पोथी त्यांना सप्रेम भेट म्हणून द्यायची आहे. बघा, आता पूजा मांडणी कशी करायची ते तुम्हाला मी सांगते. बघा, पूजा मांडणी करायच्या वेळेस आपली जी आपण 11 गुरुवारची पूजा मांडणी करतो ती संपूर्ण वेगळी आहे. ही पूजा मांडणी संपूर्ण वेगळी आहे. तुम्हाला चौरंग घ्यायचा आहे. पूजा करता तुम्ही जे ठिकाण निवडणार आहात तेच 9 गुरुवारी असावं, बदली करू नये. चौरंग घ्यायचा आहे. चौरंगाच्या खाली म्हणजे तुमचं घर व्यवस्थित पुसून काढायचं आहे. चौरंगाच्या वरती तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे. तुम्हाला एक वडाचं पान लागणार आहे. वडाचं पान तुम्हाला त्या दिवशी आणायचं आहे. वडाचं पान आणा. वडाचं पान व्यवस्थित आणायचं आहे आणि वडाच्या पालथं घालायचं आहे. वडाच्या पानाचा देठ भिंतीकडे होईल. वडाचं जे पान आहे त्याचा देठ भिंतीकडे होईल अशा पद्धतीने ते पान पालथं घालायचं आहे. वडाचं पान पालथं घालून त्याच्यावरती महाराजांची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे. महाराजांच्या मूर्तीला तुम्हाला पहिल्यांदा अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घातल्यानंतर महाराजांची मूर्ती तुम्हाला तिथे ठेवायची आहे.
नंतर बघा तुमच्या उजव्या बाजूला आपल्या गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे, अक्षता वगैरे ठेवायची आहे, त्याच्यावरती गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे, डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे, समय लावायचे आहेत, धूप दीप अगरबत्ती, फळांसाठी म्हणून तुम्ही केळी वगैरे देखील ठेवू शकता, रांगोळी चौरंगाभोवती काढायची आहे आणि नवगुरुवारची पोथी तुम्हाला लागणार आहे, अशा पद्धतीची तुम्हाला पोथी लागणार आहे। हे सगळं साहित्य तुम्हाला ठेवायचं आहे आणि सगळं सगळं झालं, पूजा मांडणी करून झाली की सगळ्यात अगोदर आपल्या देवी देवतांना, घरातल्या देवांना, इष्ट देवतांना, आपल्या कुलदेवतांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। त्यांना देखील एक तुम्हाला नारळ आणि दोन नारळ आणि विडा त्यांना देखील ठेवायचा, म्हणजे आपल्या देवघरात देखील एक नारळ आणि विडा ठेवायचा आहे। मग नारळ विडा म्हणजे नागवेलीची 2 पाने आणि 1 रुपया आणि 1 सुपारी, अशा पद्धतीने नारळावरती 2 विड्याची पानं, नंतर 1 नाणं आणि सुपारी, अशा पद्धतीने त्यांना देखील विडा ठेवायचा आहे, त्यांना नमस्कार करायचा आहे। आपण हे व्रत करतोय हे आपल्या देवी देवतांना सांगून त्यांना देखील 1 विडा ठेवायचा आहे। नंतर बघा घरातल्या सगळ्या मंडळींना तुम्हाला नमस्कार करायचा आहे, त्यांचा शुभाशीर्वाद घ्यायचा आहे आणि आपलं आसन घेऊन बसायचं आहे, स्वतःला आसन घेऊन बसायचं आहे। बसल्यानंतर स्वतःच्या कपाळी अष्टगंधीचा टिळा लावायचा आहे। नंतर आपल्याला संकल्प सोडायचा आहे। संकल्प तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात, किती गुरुवारची, 9 गुरुवारची सेवा करत आहात, कोणत्या कारणासाठी करत आहात ते बोलून संकल्प सोडायचा आहे। संकल्प आपण सोप्या भाषेत सोडला, तुमचं नाव, तुमचं गोत्र घ्यायचं, बोलायचं आहे, तुम्ही कशा करता ही सेवा करत आहात, तर किती गुरुवार करणार आहात ते तुम्हाला बोलायचं आहे, संकल्प सोडायचा आहे। नाही तर याच्यामध्ये संस्कृत मध्ये संकल्प कशा पद्धतीने सोडायचा हे देखील इथं दिलेलं आहे, अशा पद्धतीने जरी तुम्ही बोललात तरी देखील चालणार आहे। नंतर संकल्प सोडल्यानंतर सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांचं ध्यान करायचं आहे, म्हणजे गणपती बाप्पांना तुम्हाला एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात असा मंत्र म्हणून गणपती करता मांडलेल्या सुपारीवरती 1 पळी अष्टगंध मिश्रित जल अर्पण करायचं आहे। सुपारीला चंदनाचा टिळा लावायचा आहे, बेल, दुर्वा, फुल, कापसाची 2 वस्त्रे, जानवे, अक्षता अर्पण करून नमस्कार करायचा आहे। नंतर धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे, धुपाचा दिवा ओवाळायचा आहे, गुळ व खोबऱ्याचा त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे। गणपती बाप्पांना तुळशीपत्र चुकूनही अर्पण करायचं नाही। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असे म्हणून गणपतीला नमस्कार करायचा आहे। घंटा वाजवायची आहे, घंटेला देखील तुम्हाला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे, अगरबत्ती धूप दाखवायचे आहे, दिवा ओवाळायचा आहे, घंटा वाजवायचा आहे, घंटेला नमस्कार करायचा आहे, घंटेची देखील आपल्याला पूजा करायची आहे। याच्यात सगळं दिलेलं आहे, हेच तुम्हाला मी व्यवस्थित पठण करून दाखवते। नंतर हे सगळं झालं, महाराजांना अभिषेक घातलेला आहे, तुम्ही महाराजांना त्यांच्या जागेवरती तुम्ही ठेवलेला आहे। पण महाराजांची पंचोपचारी पूजा कशा पद्धतीने करायची ते यामध्ये दिलेलं आहे। बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला ओम नमो श्री स्वामी समर्थाय आवाहनार्थे एव आसनार्थे अक्षतानम समर्पयामी, म्हणजे असे म्हणून स्वामींच्या मूर्तीला तुम्हाला अक्षता अर्पण करायची आहे। नंतर ओम नमो श्री स्वामी समर्थाय विलेपनार्थे चंदनम अलंकारार्थे अक्षतानम एव सौभाग्य द्रव्यम हरिद्रा कुंकुमम समर्पयामी, असे म्हणून मूर्तीला चंदन हळद कुंकू लावून अक्षता अर्पण करायच्या आहेत स्वामींच्या मूर्तीला। ओम नमो श्री स्वामी समर्थाय यज्ञ पवित्रम एव वस्त्रम समर्पयामी, असे म्हणून स्वामींना जानवे व भगवे वस्त्र अर्पण करून नमस्कार करायचा आहे। ओम नमो श्री स्वामी समर्थाय धूप दीप समर्पयामी, असे म्हणून स्वामींना धूप दाखवायचा आहे, तुपाचा दिवा लावून नमस्कार करायचा आहे। ओम नमो श्री स्वामी समर्थ ओम नमो श्री स्वामी समर्थाय मुखवासनार्थे पुगी फल तांबूलम नारिकेल महाफलम एव महादक्षिणाम समर्पयामी, असे म्हणून पानाच्या विड्यावर नारळावर व फळावर पळीभर पाणी सोडायचं आहे, हळद कुंकू चंदन फुले अर्पण करायची आहेत आणि दक्षिणावर पाणी सोडून नमस्कार करायचा आहे। एक नारळ आणि विडा आपण मंदिरात ठेवणार आहोत आणि 1 नारळ आणि विडा तुम्ही तुमच्या जी तुम्ही पूजा मांडणी करणार आहात तिथे तुम्हाला ठेवायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींची पंचोपचारी पूजा करायची आहे। नंतर त्याच्या मागच्या पानावर श्री गुरु स्वामी समर्थ अष्टोत्तर शतनामावली अशी ही शतनामावली आहे, म्हणजे 108 महाराजांची नावं आहेत। ती नावं बोलत बोलत तुम्हाला या पूजेसाठी 9 गुरुवारच्या व्रतासाठी तुम्हाला भरपूर तुळशीपत्र लागणार आहे, त्यामुळे तुळशीपत्र तुम्हाला आवर्जून आणायचीच आहेत आणि प्रत्येक नाम घेताना तुम्हाला 1 तुळशीपत्र महाराजांना अर्पण करायचं आहे। ओम श्री स्वामी समर्थाय नमः, ओम श्री महाविष्णवे नमः, ओम विश्वपालकाय नमः, ओम महादेवताय नमः, ओम विश्वमूर्तये नमः, ओम परमेश्वराय नमः, ओम कामधेनु रूपाय नमः, ओम दीननाथाय नमः, ओम करुणासागराय नमः, अशा पद्धतीने 108 नावं, सगळी नावं तुम्हाला घ्यायची आहेत। आता उलटच दिसतं, तुम्हाला क्लिअर दिसत नाहीये, शक्य झाल्यास मी याचा फोटो काढून टाकण्याचा प्रयत्न करेन। अशा पद्धतीने ही अष्टोत्तर नामावली तुम्हाला आहे ती बोलायची आहे आणि प्रत्येक नावासोबत तुम्हाला 108 तुळशीपत्र महाराजांना अर्पण करायचे आहेत। नंतर तुम्हाला
श्री स्वामी समर्थ व्रत कथा तिथून नामावली झाली की व्रत कथा सुरू होते। ती व्रत कथा तुम्हाला संपूर्ण बोलायची आहे। व्रत कथा बोलून झाल्यानंतर तुम्ही महाराजांची 1 माळ 3 माळ किंवा 11 माळी तुम्ही करू शकता। नंतर तुम्ही 11 वेळा तारक मंत्र देखील करू शकता। अशा पद्धतीने या पोथीचं महात्म्य वेगळं आहे आणि आपण जे 11 गुरुवार करतो 21 गुरुवार करतो ती पोथी म्हणजेच ते आपण स्वामी चरित्र सारामृताचं व्रत करत असतो। आणि हे 9 गुरुवारचं व्रत जे सुख समृद्धीकारक आहे, मनोकामनी इच्छा पूर्ण करणार आहे, इच्छापूर्ती व्रत म्हणजे हे 9 गुरुवारचं व्रत आहे, हे तुम्ही करू शकता। अशा पद्धतीचे हे व्रत करायला अजिबात विसरू नका। जर तुम्हाला 9 गुरुवारच्या पोथी हवी असतील तर तुमच्या जवळपासच्या दिंडोरी पर्यंत केंद्रामध्ये तुम्हाला नक्कीच मिळून जाईल। अजून या संबंधी तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारा। आपण ज्या दिवशी पूजा मांडणी केली त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला उत्तर पूजा करायची आहे। उत्तर पूजा करत्या वेळेस उत्तर पूजा कशी करायची हे देखील इथं दिलेले आहे नियमांच्या खाली। बघा, व्रताच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला स्नान करायचं आहे, धूप दीप लावायचा आहे परत एकदा, आणि आपल्या महाराजांची मूर्ती सोडून मूर्ती व्यतिरिक्त जे इतर पूजा साहित्य आपण मांडलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे तो मंत्र म्हणून तुम्हाला अक्षता अर्पण करायचे आहेत। मंत्र असा आहे, यांतु देवग्राह सर्वे पूजामदाय इष्टकाम प्रसिद्धी अर्थ पुनरागमनाय च, असं तुम्हाला 3 वेळा बोलायचं आहे। आणि जे काही निर्माल्य आहे ते वाहत्या पाण्यात सोडायचं आहे अथवा वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला ते बुंदेचे ठेवायचं आहे। पूजेत मांडलेल्या नारळ आणि सुहासनीची ओटी भरली तरी देखील चालते। घरच्या देवापुढे ठेवलेला नारळ फोडून त्याचा प्रसाद करून खावा। आणि प्रत्येक गुरुवारी दक्षिणा एकत्र सांभाळून ठेवून उद्यापन झाल्यावर श्री स्वामी समर्थ मठात मंदिरात दानपेटीत टाकावी। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दर गुरुवारी नारळ ठेवणार आहात, दर गुरुवारी तुम्हाला नारळ आणायचा आहे, जो तुम्ही पूजा मांडणीत ठेवणार आहात तो नारळ तसाच ठेवला तरी देखील चालेल। शेवटच्या गुरुवारी एखाद्या सुवासनीच्या वटीत तो नारळ घाला। आणि जी काही तुम्ही दक्षिणा दर गुरुवारी ठेवणार आहात चौरंगावरती, ती दक्षिणा दर गुरुवारची वेगळी दक्षिणा असणार आहे। ती दक्षिणा तुम्हाला साईडला काढून ठेवायची आहे। समजा तुम्ही पहिल्या दिवशी 11 रुपये ठेवले, परत 11 रुपये ठेवले, म्हणजे 11 रुपये जे ठेवलेले आहेत ते 11 रुपये सगळे साठवून ठेवायचे आहेत तसेच। आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला उद्यापन झाल्यानंतर आपल्या जवळपासच्या मठात केंद्रात जाऊन ते दक्षिणा आपल्याला तिथे दानपेटीमध्ये टाकायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा 9 गुरुवारचं हे व्रत करायचं आहे। अजून काही तुमच्या शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।